कधी नव्हे एवढ्या जाणवणाऱ्या गंभीर आवाजात राजे बोलू लागले. आम्हास ज्याची धास्ती होती ते समोर आले. औरंगशाहच्या मनी आमचे स्त्रीचे राज्य सलते ते बुडवावे म्हणून त्याने नामजात केलेले दिलेर व मिर्झा पुण्यावर उतरले. मिर्झा राजाची चाल अजून खुली झाली नाही, पण आम्ही ती जाणतो. आता त्याच्या जमेती कोंढाणा किंवा पुरंदरच्या रोखाने कूच करतील. औरंगशाहस राजबंद करण्यास मिर्झा राजा हर हुन्नरची कोशिश करेल. बोला मंडळी, तुमची जाणती मसलत बोला. राजे थांबले. बोलताना त्यांची तोंडी औरंगशाहचं नाव येताच त्यांचे पेटून उठणारे डोळे आणि कातर आवाज संभाजीराजांना जाणवून गेला. रजपुताच्या गोटावर मारत्या समशेरीने चाल घेऊ या. कुडतोजी गुजर मान उठवून म्हणाले. तुमच्या निधड्या स्वभावाला धरून बोललात कुडतोजी, पण रजपूत एवढा गाफील नाही. मागच्या सरदारांच्या गफलती त्याच्याकडून होणार नाहीत. बादशहांच्या 2 डुया त्याने बघितल्या आहेत. राजे शांतपणे म्हणाले. मोगलाई मुलकात घुसून हूल देत तेला अंगावर घेतला तर? नेताजीने आपली थोराड पगडी डोलावीत मसलत पेश केली. मंच बोललात नेताजी, आम्ही तीच कामगिरी तुम्हास जोडून देणार आहोत. परिंड्याच्या परगण्यात तुम्ही फौजबंद होऊन उतरा, पण हा हुन्नरही किती नतिजा पावेल आम्हास शक आहे. मिर्झा राजे मुत्सद्दी आहे, धीमा आहे. सगळे सदरकरी खामोश झाले. कुणालाच काही सुचत नव्हते. बराच वेळ राजे बोलत होते. मिर्झा राजाचा पठाण दिलेरचा हुबेहूब परिचय करून देत होते. औरंगजेबाच्या चालबाज धूर्त राजकारणी डावाची उकल करून सांगत होते. शेवटी ते म्हणाले, आम्हास औरंगजेबाच्या कडव्या चालीची खंत वाटत नाही, कीव वाटते. ती मिर्झा राजाची. दिल्लीपती होण्याची त्याची योग्यता. तोच आज आमच्या पहाड खायच्या मुलखात बादशहाचा नमकहिलाल चाकर म्हणून उतरतो आहे. आता श्रीची इच्छा बलवत्तर, आमचा भार त्यांच्यावर, म्हणत राजे उठले. मने जखडलेले सदरकरी उठले. त्यांच्यातील रघुनाथपंत कोरड्यांच्याकडे बघत राजे म्हणाले, रघुनाथपंत, तुम्ही जरा आमच्या महली या, भेटा. राजांच्या पाठीवर झगमगणाऱ्या जाम्यावरच्या जरीबतूच्या ठसठशीत कोयरीवर डोळे जोडून जिजाबाईंच्या बरोबर चालताना संभाजीराजे कसल्या तरी विचार भेंगरीत अडकले होते. राजांच्या महलात येताच त्यांनी राजांना विचारले, हा औरंगशाह असा कोण लागून गेला आहे की तुम्ही त्याच्याबद्दल इतकं बोलावं? त्यांच्या प्रश्नाने जिजाबाई आणि राजे चमकून एकमेकांकडे बघतच राहिले. आपल्या फर्जंदाला औरंगजेबाची खूणगाठ कशी द्यावी हे राजांना क्षणभर उमगलेच नाही. बाळराजांच्या जवळ येऊन त्यांच्या दोन्ही खांद्यावर आपले तळहात चढवून त्यांचे खांदे पक्के आवळून टाकीत त्यांच्या कपाळीच्या शिवगंधाकडे बघत राजे म्हणाले, तो दिल्ली तख्ताचा बादशहा आहे. शंभूराजे, तो आम्हास कधीच दिसला नाही. तसा तो त्यांच्या बंद्या सरदारांखेरीज कुणासच दिसत नाही. पण त्याची करणी मात्र आम दुनियेला दिसते. त्याच्या सख्ख्या भावांना दिसली, खुद्द त्याच्या जन्मदात्या बापाला दिसली. राजे बोलता बोलता थांबले. आम्ही त्या औरंगशाहाला भेटून विचारावं म्हणतो. संभाजीराजांचे बोल पुरे झाले नाहीत. राजांनी त्याच्या ओठांवर आपली तर्जनी ठेवीत झटकन त्याची जबान रोखली. हा शंभू बाळ साम करो आणि तुमच्यावर तो प्रसंग कधीच न येवो. चौरंगावरील तबकात ठेवलेल्या स्फटिक शिवलिंगाकडे बघत राजे म्हणाले. मिर्झा राजाने आपली चाल खुली केली. 3 पवित्र्यात त्याचे सैन्य हलू लागले. सुप्यापासून जोडलेल्या पिछाडीच्या प्रत्येक ठाण्यावर तो हत्यारबंद जागती शिबंदी पेरत आला होता. आपल्या प्रचंड फौजेचे गिधाडी पंख त्याने आता 12 मावळात पसरले. खासा तो आणि दिलेर खान दोघे हुजरातीचे ताकदवर सैन्य घेऊन किल्ले पुरंदरच्या रोखाने कूच झाले. मीर आतिश खान आणि निकोलो मनुची या गोऱ्या दरोग्याच्या नजरेखाली खडखडाट करीत मिर्झा राजांचा तोफखाना पुरंदरजवळ करू लागला.
पेटली. 12 मावळांची होळी ऐन तावत्या उन्हात पेटली. डोंगर पायथ्यांना आसरा धरून उभी असलेली मौजी, खुर्द, बुद्रुके घोड्यांच्या दौडत्या टापांखाली रगडली जाऊ लागली. सरपणाच्या रानशेणी आणि काटक्या गोळ्या करण्यासाठी बाहेर पडलेल्या तरण्या ताठ्या कुणबी बायका काफर की दौलत कमीने की औरत म्हणत चालत्या घोड्यांवर घेऊन त्या हातपाय झाडीत किंचाळत असताना पळविल्या जाऊ लागल्या. त्यांच्या थरकत्या किंकाळ्या मावळाच्या दऱ्यात गायब होऊ लागल्या. दावणीची जनावरे नंग्या तेगीने दावीत छाटून तांड्या तांड्याने मोगली गोटांकडे हाकारली जाऊ लागली. शेपट्या उचलून खूर झाडीत नवख्या मुलखाकडे फेसाटत धावताना ते अश्राप तांडे केविलवाने हमरू लागले. दिवसा ढवळ्या पेटत्या मशाली घेऊन वाडी खेड्यात घुसणारे पठाणी, तुर्की, मुघल, बहालिया, हशम, गंजी घरट्यांना मशाली भिडवू लागले. वेठ बिगार करून घेण्यासाठी पकडलेल्या कुणब्यांच्या पाठी कोरड्यांच्या फटक्यांखाली फुटू लागल्या. गावेच्या गावी लुटली, जाळली, रगडली जाऊ लागली. काढण्या चढवून ताणीव गावचौकात आणलेल्या मावळ्यांवर कोरडे ओढताना दिलेरचे हशम गर्दनाक मागे टाकीत खदखदा हसत विचारू लागले, सुवर की औलाद कहा है तुम्हारा शिवाजी. उभ्या मुलखाचे सुरूरपण सुकत चालले. तावत्या उन्हात 12 मावळावर अवकळा उतरू लागली. शाही फौजेचा घरघरता वरवंटा अशराफांच्या मोडक्या तोडक्या संसारावर निर्दयपणे फिरू लागला. माणसे हकनाक मरू लागली. राजेवाडी सासवड मार्गाने पुढे सरकलेला फौजबंद दिलेर खान पुरंदरच्या पायथ्याला भिडला. पाठोपाठ भुलेश्वरच्या खिंडीतून मिर्झा करे पठारावर उतरला. किल्ले पुरंदरला अफाट शाही फौजेचा घेर पडला. कऱ्हा नदीच्या काठाला ठोकलेल्या खुंट्यांना जखडलेल्या तणावाचा आधार घेत केशरी करड्या रंगाच्या राहुट्या ढेरे तंबू शामियाने उठले. हत्ती उंट चित्कारू लागले. पुरंदरच्या सदर दरवाजाच्या बाजूला खासा दिलेर, किरतसिंग, मीर आतिश खान, इंद्रमन, बुंदेला, उदयभान, गौर, रसूलबेग, जबरदस्त खान यांनी आपल्या बरकदाज हशमांचे वळे उभे केले. मोर्चे रोखलेल्या तोफांच्या भांड्यांची तोंडे किल्ल्यावर बेसुमार आग ओकू लागली. किल्ले पुरंदर हा जोड किल्ला होता. पूर्वीच्या बाजूला रुद्रमाळ उर्फ वज्रगड हा छोटेखानी किल्ला होता. त्याला धरून पुरंदरच्या माच्या पसरल्या होत्या. मध्ये होती एक निरुंद खिंड, भैरवखिंड. वज्रगडावर पुरंदरची सारी मदार होती. तो गडच मंदिराच्या पायरीसारखा होता. पायरी ओलांडली की पाऊल जसे मंदिरात तसे वज्रगड पडला तर पाऊल किल्ले पुरंदरात. आता जोड होती पुरंदरच्या पराक्रमाची आणि दिलेरच्या दंग्याची. गडावर रामोशी, महार, कोळी आणि कहार या धारकऱ्यांची 1,500 शिबंदी होती. गडाला आधार होता त्यांच्या नेकीचा आणि राजांनी स्वतः नेऊन रुजू केलेल्या मारत्या समशेरीच्या, काळभैरव पट्टेबाज मुरारबाजींचा. राजगडाच्या पद्मावती माचीवर कबिल्याचे मेहणे सिद्ध होते. जिजाबाई, सोयराबाई आणि राजे बालेकिल्ला उतरून पद्मावती माचीवर आले. बरोबर संभाजीराजे, सखूबाई, गाणूबाई, अंबाबाई आणि नानीबाई असा राजांचा गोतावळा होता. आता राजांच्या घरचीच झालेली धाराऊ होती. मोरोपंत, अण्णाजी, दत्तो, ईसाजी, रघुनाथपंत, कुडतोजी, मिराजी, रावजी ही मंडळी माँसाहेबांना निरोपाचे मुजरे घालायला माचीवर जमली होती. राजांच्या आग्रहाने जिजाबाई राजगड सोडून कोंढाण्याकडे सोयराबाईंच्यासह चालत्या होत्या. पुरंदरला 4 मजल्यावरच दुश्मन फौज तळ टाकून असताना आता सगळ्यांनी एका जागी राहणे हिसाबी नव्हते. जिजाबाई गड सोडायला तयार नव्हत्या. राजांना आणि बाळराजांना शत्रू तोंडावर असता एकाकी टाकून जायला राजी नव्हत्या. पण राजांनी हर तऱ्हेने त्यांची
समजूत घालून त्यांना जाण्यास तयार केले होते. राजांनी पुढे होत माँसाहेबांच्या पायांना हात लावले.